फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनवणे आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा आता 10 वाजले आणि हे सकाळीच ऑफिसला गेले आणि माझे काम हे सगळं आवरून झालं आणि आता मी परीला मेहंदी काढते. तर चला. कशी मेहंदी काढायची तुला? लय भारी. दिलची कुठं काढायची? इथं काढायची का? इथं मी उडवणार आहे, मग ती खराब होईल. मग कुठं काढायची? तिथं काढायची. बरं चला बघा. कुठं चाललं? वारं सुटले म्हणून पळायला लागले. तेवढंच होतं ते. हा रोज असतो ती आगाची घेती. सगळं डोक्यात गेलं. आता काय करते? आता झालं बघा. आमचा भाऊ म्हणतो त्याची भाजी बनवू, गोळा कर. मग आम्ही काम केलं आणि आई गोळा करतो. आम्ही दिवसभर असं करतो, दोघे जण काही ना काही करतो आणि आईचं काम असतं. मी पण आवरू लागते, पण आता मी मेहंदी काढायला लागली त्यामुळे आई आवरतात. बरे काय करून आली तू? कोणाच्या कोणाच्या? त्यांच्या छोट्या काकाच्या. मग आमचे भाऊजी तिकडं त्या झाडाखाली झोपलेत आणि जाऊन त्यांच्या अंगावर ही सगळं टाकून गोळा करून आली. काय म्हणलं काका? काहीच नाही म्हणलं. आता दुपारच्या 2 वाजले आणि मी मेहंदी काढायला लागली होती. तर मला सगळेजण म्हणले की मसाला भात बनव. परी म्हणले, हे म्हणलं. गरम खूप होते घरात, तरी पण मी उन्हाचा मसाला भात बनवलाय. बघा किती छान असं वाटते. त्यात शेंगदाणा, मुगाची डाळ, कांदा, टोमॅटो, बटाटो म्हणजे सगळं टाकले मी त्यात. तर किती छान झालंय. तर बघा आता फायनली माझी मेहंदी काढून झाली. बघा मी असे लोटस काढलेत. मी काही शिकले नाही कोर्समध्ये, पण मी अशी काढली मेहंदी. तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. बघा तुम्हाला काढायची असेल तर मी डिझाईन दाखवते. बघा असे लोटस काढलेत मी. तुला पण काढले होते ना? हा बघा परीला गणपती काढायला दाखव कसा रंगलाय. बघा गणपती काढलाय परीला. बघा आता 4 वाजलेत आणि आमच्या घरी आले तर आजोबा म्हणजे माझ्या आजीचे मोठे भाऊ. कारण त्यांना माझी खूप आवड होती. तिथं कोंडीजला यायचे ना तर आमच्या दोघांचं चालायचं. मग आता ते आले होते तर त्यांना तिथं काही करमलंच नाही. मग मला म्हणले मला तुझ्याकडे यायचंय. मग मी म्हणलं या. मग ते आता आले. सकाळी निघले होते 10 वाजता, आता पोहोचले ते एसटीने आलेत. तर चला तुम्हाला दाखवते. बघा इकडनं आमच्या गावाकडून आजोबा आलेत, आजीचे मोठे भाऊ आलेत आणि पप्पा ते गप्पा मारत बसले. हाय ना आजोबा? आजोबा बरं आहे का? बघा हे आमच्या आजोबा वारच्या माळवाडीला राहतात. आजोबा मी व्हिडिओ काढते युट्यूबला, बघता का तुम्ही? बघतो म्हणतात बघा. आजच आले. तर बघा आता संध्याकाळचे 9 वाजले ना आम्ही सर्वजण जेवण करायला बसलो. इकडे बसले. परी म्हणत होती मला काकाच्या ताटात जेवण करायचंय. मग तिला दम दिला म्हणून कशी बघते बघा. परी काय झालं? कशी बघते? तसं नसं जेवायचं बाळा कोणाच्या ताटात. आपलं ताटात जेवलं ना. मी त्यांची बायको आहे. आपलं आपण जेवलं ना मग पोट भरतं. हा मग तुझं पोट भरलं पाहिजे का? नाही भरलं पाहिजे. बाई इकडं आजोबा बसलेत आणि इकडं पप्पा, इकडं बसलेत आई आणि आम्ही आजोबासाठी स्पेशल जेवण केलंय बघा. आंब्याचा रस, इकडे बनवले भजी, इकडे चपात्या आणि इकडे बनवला सांडगा, इकडे मसाला राईस. सगळं असं बनवलं आजोबांसाठी. म्हणजे आजोबांच्या गळ्यात माळ आहे त्यामुळे ते काही नॉनव्हेज खात नाहीत. त्यामुळे आम्ही व्हेज बनवलंय सर्व आजोबांना आणि आजोबांच्या आवडीचं बनवलंय. आहे ना परी? चला आता आम्ही जेवण करतो. जेवण केलं आणि 2 जण गाणे ऐकत बसलेत. कसे मोबाईलवरती आजोबाने खंडोबाचं गाणं लावले.
आणि दोघं जण बघत बसले. आणि परी मला म्हणते की बघ माझा गणपती किती रंगला आणि तुझी मेहंदी काही रंगलीच नाही. होय परी? बघा पण मी तिची फ्रंटला काढली, माझी बॅकला काढली ना, त्यामुळं तिची रंगली आणि माझी काही रंगलीच नाही. आहे ना परी? हा जास्त वेळ तू नको लगेच धु. मग 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 माझ्यासारखं होईल. कसं होईल? माझ्यासारखं असलं. कोणाची रंगली? माझी. आणि आमच्या दोघींपैकी कोणाची मेहंदी छान आहे ती कमेंट करून नक्कीच सांगा. आहे ना परी? कोणाची छान आहे? तिचं म्हणणं आहे नुसते हाताचं नाही, हात वर करून काढा. ती म्हणती माझी लय रंगली तुझी नाही रंगली. उलटा गणपती झाला. माझ्या मित्राला 12,000 पगार आला. मेहंदी काढायची ना? हा कधी? आता थोड्या वेळाने काढायची. काका बघा ऐका की फ्रेंड्स, मी आहे ना परीला मेहंदी काढली तर त्यांचं पण चाललंय मगापासून की मला पण परीसारखी मेहंदी काढून. तर मी त्यांना पण अशी मेहंदी काढणार आहे बघा. मग ते मला म्हणतात की तू नाही काढली की तू ते म्हणजे ते छापून असतं ना, तर ते छापून केली म्हणतात. मला म्हणतात तू नाही स्वतः काढली. तर म्हणलं तुमच्या हातावर काढते आणि तुम्हाला पण दाखवते छापून काढली का कशी काढली. परी कोणी काढली मेहंदी? तू. आणि काका काय म्हणतात? मला बी काढायची. मला बी काढायची म्हणतात आणि म्हणतात छापून काढली. मी काढली का नाही ग? सांग काकाला. सांग की तू काढलं. काकाला सांग की मग. काका माऊलीच काढले. बघा आवडली तुला? हा. काकाला बी काढू आपण हा आता. हा. तर बघा फ्रेंड्स, आता आमचं जेवण वगैरे झालं तर मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आमचा व्हिडिओ कसा वाटला तर मला तर कमेंट करून नक्की सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, ह्यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्या दादाचं आणि वहिनीचं पण चॅनल आहे दीपाली सचिन लोंढे, तर त्या पण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओके बाय फ्रेंड्स.